तर शिवसेनेच्या नाशिकमधल्या निर्धार मेळाव्यात AI तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर आपल्या भाषणात ते नेमकं काय बोलले असते, त्यांनी भाजपवरती टीका कशी केली असती याची एक झलक दाखवली गेली। परंतु उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती अगदी खूप व्यवस्थितपणे जोर दिला, भर दिला आणि उद्धव ठाकरेंनी आपण हिंदुत्व सोडलेलं नाही असं सुद्धा स्पष्ट केलं। आता यावरने एक क्युरिओसिटी निर्माण झाली, कारण उद्धव ठाकरेंना सातत्यानं सत्ताधारी एका मुद्द्यावरनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात। हा मुद्दा म्हणजे वक्फ बिलाचा। आता जर आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर या वक्फ बिलावरनं बाळासाहेबांनी काय भूमिका घेतली असती हा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं AI ला विचारला। त्याचं उत्तर काय मिळालं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। गुगलमध्ये आपण गेलोय आणि अर्थातच ग्रोकला आपण हा प्रश्न विचारूयात की बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर बाळासाहेबांनी नेमकं उत्तर काय दिलं असतं। इथे मी प्रश्न आधी टाईप केला होता, तो कॉपी पेस्ट करते। बाळासाहेब हयात असते तर त्यांनी वक्फ बद्दल नेमकी कोणती भूमिका घेतली असती। आता जर आपण ग्रोकला हा प्रश्न विचारला तर ग्रोक काय उत्तर देतोय त्याचा आपण एक आढावा घेऊया। ग्रोक सोबत आम्ही चॅट जीपीटीला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे। ग्रोक थोडासा वेळ घेतोय, तोपर्यंत आपण चॅट जीपीटीनं नेमकं काय उत्तर दिलं ते बघूया। एक 3-4 मुद्दे आलेत। पहिला मुद्दा म्हणजे वक्फवरनं हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेबांनी अगदी ठामपणे मांडली असती। दुसरा मुद्दा राजकीय पक्षांना उद्देशून टीका केली असती। तिसरा मुद्दा सार्वजनिक मालमत्तेच्या वापराबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले असते। चौथा मुद्दा मीडिया आणि सभा यांचा उपयोग करून जनजागृती केली असती। चॅट जीपीटीनं हे उत्तर दिलंय। ग्रोकचं उत्तर तोपर्यंत आलेलं आहे का याचा आपण आढावा घेऊया। ग्रोकनं सुद्धा उत्तर दिलंय। सविस्तर उत्तर ग्रोककडनं मिळतंय की ग्रोक असं म्हणतोय की पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदुत्ववादी दृष्टिकोन। बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्फ कायद्याबाबतच्या संभाव्य भूमिकेचा अंदाज हा त्यांच्या राजकीय विचारसरणी, हिंदुत्ववादी दृष्टिकोन आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवरती आधारित आहे। बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हक्कांना प्राधान्य दिलं आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांनी ठोस भूमिका घेतली। वक्फ कायद्याबद्दल त्यांची भूमिका ही खालीलप्रमाणे असण्याची शक्यता आहे। मुद्दा क्रमांक 1 हिंदुत्ववादी दृष्टिकोन, मुद्दा क्रमांक 2 राष्ट्रीय एकात्मता आणि पारदर्शकता, मुद्दा क्रमांक 3 मराठी माणसाचं हित। हा मुद्दा कॉमन होता चॅट जीपीटीमध्ये पण आणि ग्रोकमध्ये पण। विवादास्पद विधानं आणि त्याच्या पुढचा 5वा मुद्दा प्रकरण निहाय भूमिका। यावरनं ग्रोकनं AIनं निष्कर्ष काय काढलाय तर बाळासाहेब ठाकरेंनी वक्फ कायद्याबाबत कदाचित आक्रमक आणि हिंदुत्ववादी दृष्टिकोनातनं विरोध दर्शवला असता, विशेषतः जर त्यांना हा कायदा हिंदू किंवा मराठी समाजाच्या हितांना बाधक वाटला असता। पण हे जे सगळं निरीक्षण जे ग्रोकनं आणि चॅट जीपीटीनं नोंदवलंय त्याच्याबद्दल एक सूचनाही दिली जाते। ती सूचना महत्त्वाची आहे की या विषयावर ठाकरे यांच्या थेट भूमिकेचा उल्लेख उपलब्ध साहित्यात नाही, म्हणजे ग्रोककडे AIकडे नाही। त्यामुळे हा अंदाज त्यांच्या एकूण विचारसरणीवरती आधारित आहे। आतापर्यंत जी माहिती AIकडे आहे त्याच्यावरती आधारित हे सगळे निष्कर्ष। बाळासाहेब ठाकरे हयात असते तर वक्फबद्दल त्यांनी नेमकी कोणती भूमिका घेतलेली असती हे सगळे निष्कर्ष आता आपल्या समोर आलेले आहेत। आणि अर्थातच AI खूप वेगानं फैलावतोय, आपल्या आयुष्यात प्रवेश करतंय। त्यामुळे हा प्रश्न बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा न्यूज 18 लोकमतनं चॅट जीपीटी आणि ग्रोकला विचारला। तुम्ही सुद्धा चॅट जीपीटी, ग्रोकला, AIला हा प्रश्न विचारा आणि अर्थातच तुमचं जे काही उत्तर असेल, तुम्हाला जे उत्तर मिळेल ते कमेंट बॉक्समध्ये यूट्यूबमध्ये आम्हाला कळवा। आम्ही नक्कीच त्याही उत्तराची वाट पाहू। या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची।